हॅलो माय यूट्यूब फॅमिली, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे विलेज मॉम त्रिवेणीज लाईफस्टाईल. तर एक गोष्ट मी सांगते, 2025मध्ये त्यांना वाटलं मी कॅलेंडर आणून, मला वाटलं ते कॅलेंडर आणून. असं करता करता ना आम्ही कॅलेंडरच आणलं नव्हतं, मोबाईलमध्ये पाहायचो आणि असंच वर्ष घालवलं. पण 2026चं कॅलेंडर ना आम्ही ना आधीच आणून ठेवलं होतं. आणि ती सवय बघा ना, मला लक्षातच नाही की घरात कॅलेंडर आणून ठेवलंय म्हणून. आत्ता येताना मी पाहिलं की आज चंद्र पौर्णिमेचा उगवला होता, पूर्ण चंद्र उगवला होता ना. आणि मग म्हणलं आज काहीतरी आहे असं वाटलं, म्हणून म्हणलं की मम्मीला फोन करून विचारावं कॅलेंडरमध्ये बघ. तेव्हा मला आठवलं की अरे बापरे, घरात तर कॅलेंडर आहे. आज 2 तारीख आहे आणि मला आत्ता रिअलाईज झालं की घरात कॅलेंडर आहे. तर हो, आज खंडोबाची यात्रा आहे पालची, आणि आज पौर्णिमा आहे. तर गेल्या वर्षी नवीन वर्षात मी जॉबला लागले होते. माझं जॉईनिंगच 1 जानेवारीचं होतं. तर ठीक आहे, तेव्हा मी जॉब करत होते. आता मी घरी आहे. आणि काय झालं माहिती आहे का, मी जॉब करत होते ना तेव्हा आहे ना मला अजिबात केसांना असं तेल लावून मुरवणं वगैरे जे माझं असायचं ते मला जमतच नव्हतं. त्याच्यामुळे एवढा हेअरफॉल झाला ना मला, बापरे खूप हेअरफॉल झाला. आणि त्याच्यामुळे माझे केस पण खूप पातळ झाले. एवढी जाड वेणी होती ती पूर्ण पातळ झाली. पण आता कुठे ते माझं कंट्रोलमध्ये आलेलं आहे, कारण मी माझे जे पहिल्यापासून जे करायचे ते पुन्हा ऑइलिंग वगैरे करणं, ते व्यवस्थित केस धुणं, आठवड्यातून 2दा धुणं, ते चालू केल्यामुळे मला फरक पडलेला आहे. आणि काल न्यू इयर होतं, त्याच्यामुळे मग मी स्वयंपाकामध्ये ना हिरव्या वाटाण्याची भाजी केलती, भजी केलते, खीर केलती तांदळाची गोड म्हणून. वर्षाची सुरुवात गोड खाऊन करूयात म्हणून मी तांदळाची खीर केलती, जी खूप 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 छान झाली, ती सर्वांना आवडली. आता आज विचार करते आंबट चुक्याची भाजी बनवावी. तर चला आपण जाऊयात किचनमध्ये, कारण इथे मुलं खेळायला लागलेत आणि ह्यांचा खूप कालवा चालला आहे. हो, गाजर घेतलेत हलवा बनवण्यासाठी, कसे घेतलेत. गाजरचा हलवा उद्या बनवते. तर हे मगाशी 30 रुपये किलो मी गाजर घेतले. जास्त गोड तर वाटत नाही आहेत बरं का, 30 रुपये किलो गाजर. आणि हे बटाटे बघा, 50चे 3 किलो घेतले. बटाटा छान आहे, नवीन बटाटा आहे, मी घेते नेहमी त्या टेम्पोमधून. छान आहे बटाटा. तर आज मी म्हणलं की आंबट चुक्याची भाजी, भात, चपाती आणि बटाटा फ्राय करावा, असा माझा मेन्यू आहे डिनरमध्ये. तर इथे आंबट चुका निवडला आहे मी, आणि कोथिंबीर पण ठेवली वरती. हे वाटण पण काढलेलं आहे. आणि छोले भिजवलेत, दुपारीच भिजायला लावले होते. जमलं तर उद्या बनवेन. घरी कोथिंबीर फ्रीजमध्ये ठेवून ये. तर आता बघा 6:45 वाजलेले आहेत. आणि बघा आता कसं पटकन 7:45पर्यंत मी स्वयंपाक तयार करणार. आता हे बघा फ्रेंड्स, मी इथे डाळ आणि भाताचा कुकर लावत आहे. भाताचं खाली ठेवून डाळीचं त्याच्यावर ठेवणार आहे, म्हणजे भात कसा फुलतो, त्याच्यामुळे तो कुकरमध्ये स्प्रेड होऊ नये म्हणून भात खाली डाळीवरती ठेवणार आहे. आता ह्याच्यात मीठ टाकते. आणि हो, मी आंबट चुक्याची भाजी बनवत आहे, तर मी तुम्हाला माझ्या पद्धतीने भाजी कशी मी बनवते ते सांगत आहे. आता ही डाळ मी कुकरलाच लावत आहे. ही डाळ आहे मुगाची, तुरीची नाही, कारण सध्या घरात ॲसिडिटी होत आहे, त्याच्यामुळे मग फक्त मुगाची डाळ घालत आहे. आणि याच्यामध्येच मी आत्ता अख्खे शेंगदाणे घालणार आहे. आता साधारण 1 मूठ शेंगदाणे मी याच्यामध्ये ॲड केले. अख्खे शेंगदाणे तुम्ही कुठेही घालू शकता, फोडणी होत असताना, किंवा मग असे शेंगदाणे घालू शकता डाळीत, म्हणजे शेंगदाणे छान शिजतात. तर चला आता मी कुकर लावून घेते. आता ही जी आंबट चुक्याची भाजी आहे ती तोडलेली आहे, आणि त्याचे देठसुद्धा घ्यायचे आहेत बरं का, कारण नंतर आपण ती चिरतोच. तर कसं भाजीला माती वगैरे असते, म्हणून मी याच्यामध्ये जरा पाणी ओतून ठेवते. 2दा धुवून कांदा फ्राय होतो, ही भाजी अशीच पाण्यात ठेवणार आहे. तर मी 2 पळी तेल ॲड करते भाजी बनवण्यासाठी, आंबट चुक्याची भाजी.
तेल गरम झाले की त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली मी. मोहरी घातल्यानंतर ना जिरं जरा जास्त घालायचं. आता जिरी मोहरी तडतडली त्यानंतर ना हे 2 कांदे मी कट केले ते ऍड करते. आता कांदा हा आपण फ्राय होऊन देऊयात. कसं आहे फ्रेंड्स, व्हिडिओ बनवायला काही नाही, पण प्रॉब्लेम का होतं की एकटीनेच तो फोन ॲडजस्ट करायचा, स्वयंपाक दाखवायचा, ते होतच नाही आहे. आणि फोन माझा एकदम साधा आहे त्याच्यामुळे तो हँग होतो, तो तर एक प्रॉब्लेम आहेच कायमचा. पण असं फोन ॲडजस्ट करायला पण प्रॉब्लेम होतो मला. त्याच्यामुळं मग ना कधी कधी इतक्या चांगल्या रेसिपी असून पण मला रेकॉर्ड करता येत नाही. पण जितकं जसं माझ्याच्याने होतं मी पूर्ण ट्राय करते. कांदा फ्राय झालाय. आता हा एक टोमॅटो